खरं म्हणजे मी कोणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्नच केला नाही. मी लोकांच्या समोर फक्त विकासाचे मुद्दे ठेवले आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं व्हिजन जे आहे ते जनतेसमोर ठेवलं आम्ही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यांना शहरं घडवायची आहे आणि चांगली शहरं घडवायची असतील तर नेतृत्व चांगलं असायला आणि सुशिक्षित चांगले उमेदवार असावेत अशा विचाराची त्यांच्या मनातली भावना होती. ती आम्ही पूर्ण केली. बदलापूरमध्ये पण सुशिक्षित जे आपले रुचिता घोरपडे यांना बीकॉम आहेत, चांगला अनुभव आहे, त्यांना इथं निवडलं. अंबरनाथला तेजश्री विश्वजित करंजुले पाटील या सीए आहेत, त्यामुळं तिथलं अकाउंट तपासण्यापासून ती काम करेल आणि जे काही गोंधळ झाले ते सगळे बाहेर निघतील आणि चांगल्या विचारातून जनतेने दोन्ही शहरं ही भारतीय जनता पार्टीच्या हातात दिलेत. मी मनापासून या दोन्ही शहरातल्या जनतेला धन्यवाद देईल, मतदारांचे आभार मानेल की त्यांनी चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे दोन्ही अध्यक्ष दिलेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून जे तुम्ही मतदान केलंय, नगरसेवक निवडून दिलेत, त्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. विकासाला साथ देण्याचा प्रयत्न करू. मनापासून जनतेचं अभिनंदन करतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि आपल्या प्रदेश अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाणजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि चांगल्या विचारातून दोन्ही नगरपालिका बरोबर अगदी चांगलं वातावरण तयार होऊन घडेल असा विचार करतो.